कोरड पडते तोंडाला. काम प्रजनश्चास्मी कंदर्प सर्पाणामस्मी वासुकी. ते पुढचं आहे. आधी धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये धर्मानुकूल काम मी आहे. काम म्हणजे कुठलाही काम नाही, व्यभिचार असलेला काम नाही, तर जो धर्माला अनुसरून आहे. म्हणून आपल्याकडे विवाह पद्धती सांगितलेली आहे. त्या विवाह पद्धतीने कसं बंधनामध्ये माणूस अडकला जातो, मर्यादेने वागतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे तो काम म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. सर्पाणाम अस्मी वासुकी. वासुकी संपूर्ण सर्पाचे अधिपती आहेत आणि भगवंताचे भक्त आहेत. समुद्र मंथनाचे वेळी याचीच मंथन दोरी बनवली गेली होती. मेरू पर्वताचा हे केला होता वासुकी, मेरू पर्वताची रवी केली आणि या वासुकीचा दोर केला होता समुद्र मंथनाचे वेळी. म्हणून भगवंताने यांना आपली विभूती म्हटले आहे सर्पाला. म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या ज्या संसारातल्या ज्या विविध वस्तू आहेत, अतिशय काय म्हणायचं वैभवशाली, आणि ह्या सगळ्या माझ्या विभूती आहेत असं भगवंत सांगतात. पुढे 29वा श्लोक आहे. अनंतश्चास्मी नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमाचास्मी यमः संयमतामहं. नागांमध्ये अनंत शेषनाग आणि जलतंतूचा अधिपती वरुण मी आहे. पितरांमध्ये अर्यमा आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे. शेषनाग संपूर्ण नागांचे राजे आहेत. नाग आणि सर्पामध्ये यांनी फरक कसा सांगितला आहे बघा, की सर्प पृथ्वीवर राहतात आणि नाग पाण्यात राहत असतो. हा सर्प आणि नागात फरक आहे म्हणे. अनंतश्चास्मी नागानाम. यांना 1000 फण्या असतात नागांना. नेहमी क्षीरसागरात भगवंताची शय्या होऊन भगवंतांना सुख पोचवतात. यांनी अनेक वेळा भगवंताबरोबर अवतार घेऊन त्यांच्या लीलेत सहभागी होऊन कार्य केले आहे. म्हणून भगवंतांनी त्यांना आपली विभूती म्हटली आहे. शेषनाग आपल्याला माहिती, लक्ष्मणाने शेषनागाने लक्ष्मण म्हणून अवतार घेतला होता राम लक्ष्मणा जोडीमध्ये. आणि कृष्ण आणि बलरामामध्ये बलराम हे शेषनागाचा अवतार होते. म्हणजे बऱ्याच ह्याच्यामध्ये विष्णूचं ते काय आहे, आसन आहे विष्णूचं शेषनाग हे. तर ही शेषनाग म्हणजे माझी विभूती आहे असं सांगितलं आहे. पुढे वरुणो यादसामहं. वरुण म्हणजे संपूर्ण जलतंतूचे तसेच जलदेवतांचे अधिपती आहेत आणि भगवंताचे भक्त आहेत. म्हणून भगवंतांनी त्यांना आपली विभूती म्हटली आहे. पितॄणामर्यमाचास्मी. म्हणजे सगळे जे पितर असतात, पितृगण असतात, त्याच्यामध्ये आर्यमा नावाचे पितर हे मुख्य असतात, आर्यमा. आणि म्हणून ते आर्यमा ही माझी, पितृगणांमध्ये आर्यमा ही माझी विभूती आहे. यमः संयमतामहं. प्राण्यांवर शासन करणारे राजा इत्यादी जितके अधिकारी आहेत त्यापैकी यमराज मुख्य आहेत. हे प्राण्यांना त्यांच्या पापपुण्याचे फल भोगवून त्यांना शुद्ध करतात. यमराज आपल्या सगळ्यांना ओळखीचे आहेत. यांचे शासन न्याय आणि धर्मपूर्वक असते. कोणाचंही कर्म कमी नाही जास्त नाही, पापपुण्य एकदम समसमान झालं की मनुष्य देह आपल्याला मिळतो. त्यामुळे त्यांच्याकडे ते सगळं असतं लिहिलेलं आपलं, आणि त्याप्रमाणे ते न्यायपूर्वक धर्मपूर्वक शासन करत असतात. यमराज हे भगवंताचे भक्त आहेत आणि लोकपालही आहेत आणि म्हणून भगवंतांनी त्यांना आपली विभूती म्हटली आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या विभूती आहेत त्याच्यामध्ये विलक्षणता दिसून येते. आणि यांचे वैयक्तिक गुण जरी असले आपल्याला, आता यमराज म्हटलं तर आपल्याला यमराज नाही आठवायला पाहिजे, तर भगवंताची ही विभूती आहे त्यांच्यामुळे आपल्याला भगवंत आठवायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. चिंतन हे भगवंताचं घडलं पाहिजे आपल्याकडून हा विभूती योग वाचताना, हे करताना. त्याच्या पुढचा आहे 30वा श्लोक. प्रल्हादश्चास्मी दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणांच मृगेंद्रोहम वैनतेयश्च पक्षिणाम. दैत्यामध्ये प्रल्हाद, गणना करणाऱ्यात काल, पशूंमध्ये सिंह आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. आता प्रल्हादाबद्दल थोडंसं जास्त सांगावं असं वाटतं मला, कारण मला आवडतो प्रल्हादाचं चरित्र मला फार आवडतं. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे प्रल्हादश्चास्मी दैत्यानां कालः कलयतामहं. कोण होता हा राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला होता, पण इतका भक्त होता तो अगदी बालपणापासून, आणि भक्तकुळाला ललामभूत झालेल्या या प्रल्हादाचं चरित्र अतिशय अद्भुत आहे, प्रेरणादायी आहे. पूर्वी वैकुंठाच्या द्वारावर
जय विजय नावाचे द्वारपाल होते. आणि काय झालं एकदा की एकदा आपण मागे विभूती बघितली चत्वारो पाहिले ना चत्वारो, तर ते 4 जे होते सनक, सनातन, सनंदन आणि सनक, हे 4 जण म्हणजे त्यांना सनकादिक असं म्हणतात, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ते. तर ते 4 जण नेहमी बालभावामध्ये असायचे. तर हे जय विजय ते एकदा वैकुंठामध्ये भेटायला गेले. त्यांना कुठेही मज्जाव नसायचा, कुठेही ते जाऊ शकायचे त्रिलोकामध्ये, त्रैलोक्यामध्ये. तर हे जे द्वारपाल होते जय आणि विजय यांनी त्यांना अडवलं की भगवंत आता पहुडलेले आहे, त्यांची निद्रेची वेळ आहे, तुम्ही आज जाऊ शकत नाही. आणि मग यांना आला राग. आता ते योगीच होते, त्यामुळे त्यांनी शाप दिला. त्या जय आणि विजय यांना शाप दिला आणि ते म्हणाले की आमची पात्रता तुला कळलंही नाही, आमची योग्यता तुला माहीत नसताना तू आम्हाला अडवलेलं आहे तुम्ही दोघांनी, तर तुम्ही पृथ्वीवर हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष अशा राक्षस रूपामध्ये अवतार घ्याल असं सांगितलं. आणि मग हा जो आहे हिरण्याक्ष, राक्षसांचा विचार जडवादी असतो, भोग घेणाऱ्या संस्कृतीचा असतो. हिरण्याक्ष त्यांचा राजा झाल्यावर त्या विकृत भावनेला उधाण आले, सगळीकडे अत्याचार, सगळीकडे गोंधळ माजला आणि यज्ञ सगळे मोडून पडायला लागले, धर्मावर आघात झाला, ईश्वर सत्तेला कोणी माने ना, सगळेजण मीच राजा आहे, मीच ईश्वर आहे असं हे सगळे राक्षस लोक म्हणायला लागले. आणि म्हणून भगवंतांनी मग वराह रूप अवतार घेतला आणि त्यांनी त्या हिरण्याक्षाचा वध केला आहे. म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असे ते जय विजय दोघं आलेले होते. त्या हिरण्याक्षाचा वध झाला. मग त्या हिरण्याक्षाचे राज्य मांस, मदिरा, मदिराक्षी, भोगवाद ह्याच्यावरच अधिष्ठित होतं, म्हणून भगवंतांनी त्याचा वध केला. मग आता त्याचा जो भाऊ होता हिरण्यकश्यपू, त्याला अतिशय राग आला की आपल्या भावाचा वध झाला आहे, म्हणून तो संतापला. आणि म्हणजे त्यांनी असं उलटं घेतलं की खरं तर तो पापी होता हिरण्याक्ष, की त्याला मारलेला आहे, तर आपण त्याच्यापासून काहीतरी धडा घ्यावा असं एखाद्याला वाटलं असतं. पण ह्यांनी उलटंच घेतलं आणि कर्म त्यांनी अधिक वाढवायला सुरुवात केली. विवेक काही त्याच्या अंतःकरणात नव्हता आणि उलट उग्र आणि घोर तपश्चर्या करून त्यांनी काय केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं की माझ्या भावाला ज्यांनी मारलेलं आहे त्या विष्णूला मला मारायचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी तपश्चर्या केली, कारण विष्णूनीच वराहाचं रूप घेतलं होतं आणि हिरण्याक्षाला मारलं होतं. मग ब्रह्मदेव काय तपश्चर्या केल्यावर प्रसन्न होतातच. आणि मग यांनी भयानक वर मागितला. मग यांनी काय वर मागितला, मला कोणाकडूनच मरण नको म्हणे, प्राण्यांकडून नको, पक्ष्याकडून नको, मनुष्याकडून नको, नंतर देवतांकडून नको, दैत्य, नाग, कोणीही असो, मला आत मरण नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, पृथ्वीवर नको, आकाशात नको, कोठेही मला मृत्यू न येवो असं वरदान तुम्ही मला द्या. आणि ब्रह्मदेव काय शंकरासारखेच भोळे, त्यांनी देऊन टाकलं वरदान. आता तपस्व्यांचे, योग्यांचे अक्षय ऐश्वर्य मागितलं त्यांनी, लोकपालांचा महिमा मागितला, सगळं ब्रह्मदेवानी त्यांना दिलं. आणि मग तो अजिंक्य झाला हिरण्यकश्यपू. धर्माच्या आणि शास्त्राच्या सर्व मर्यादा त्याने ओलांडल्या, कारण सगळी शक्ती त्याच्याकडे आली. इंद्रियांचा आणि विषयांचा तो दास बनला आणि वाटेल तसा अत्याचार करायला लागला. तर त्या दैत्यराज हिरण्यकश्यपीच्या पोटी 4 बलाढ्य पुत्र जन्माला आले आणि त्यापैकी सर्वात धाकटा होता तो प्रल्हाद होता. प्रल्हादाला विभूती म्हटलं ना भगवंतानी, प्रल्हादश्चास्मी दैत्यानाम, की दैत्यांमध्ये म्हणजे सगळ्या राक्षसांमध्ये प्रल्हाद ही माझी विभूती आहे. तर हा प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा मुलगा होता. लहानपणापासूनच त्याला कृष्णभक्तीचे वेड होते. त्यावेळी दैत्यांचे पुरोहित होते शुक्राचार्य आणि त्यांचे 2 पुत्र होते षंड आणि अमर्क. तर हे अनेक राजपुत्रांना राजनीती शिकवायचे, त्या राक्षसांच्या पुत्रांना राजनीती शिकवायचे, अर्थनीती शिकवायचे आणि ह्याला पण प्रल्हादाला पण त्याच्याबरोबर शिकवायचे. प्रल्हादाने त्यांनी गुरुकुलामध्ये पाठवलेलं होतं. आणि एकदा असं झालं की तो प्रल्हाद घरी आला, वडिलांच्या मांडीवर बसला. वडिलांनी विचारलं त्याला, बाळा तुला सगळ्यात कोणती गोष्ट आवडते रे? त्यावेळी प्रल्हाद म्हणाला, पिताजी या संसारातील प्राणी
मी व माझे या आग्रहात पडून उद्विग्न असतात. हा अहंकारच त्यांच्या अधःपतनाचे मूळ कारण होय. म्हणून अंधकारमय गृहाला त्यागून मानवाने वनात जाऊन भगवान श्रीहरीला शरण जाणेच योग्य आहे. बापरे, आपल्या शत्रूचं नाव घेतलं यांनी. अतिशय राग आला हिरण्यकश्यपूला की मी त्याचा वध करण्यासाठी म्हणून तपश्चर्या केलेली आहे, श्रीहरीचा वध करायचा आहे मला, आणि माझा मुलगा त्याचंच नाव घेतोय. तो हसतो हिरण्यकश्यपू आणि तो त्याच्या मंत्र्यांना म्हणतो की याला कोणी फूस लावली आणि याची बुद्धी कशी काय बिघडली. मला तर असा संशय येतो की आमच्या पुरोहितांच्या घरी विष्णूने पाठवलेले काही ब्राह्मण वेश पालटून राहत असावेत. प्रल्हादाची नीच काळजी घ्या, त्याची बुद्धी अशी कुमार्गाला जाऊ देऊ नका. त्या षंड आणि अमरकला पण त्यांनी खूप बोलला तो, आणि असं कसं तू माझ्या मुलाला शिकवलं म्हणून सांगितलं. आणि मग नंतर मंत्री प्रल्हादाला घेऊन पुरोहिताच्या घरी आले. जे घडले ते ऐकून षंड आणि अमर्क हे दोघेही गुरु चकित झाले की त्यांनी कधीच असं शिकवलेलं नव्हतं. त्यांनी जे इतर राक्षस पुत्रांना जी राक्षस नीती होती ती शिकवलेली होती. मग ते त्या प्रल्हादाला म्हणतात षंड आणि अमर्क की बाळ, तुझे कल्याण असो, सत्य सांग, तुझी बुद्धी अशी उलटी कशी झाली. आणखी एखादा बालक तर असा बिघडलेला नाही. तुझी बुद्धी अशी आपोआपच झाली की तुला कुणी बिघडवले आहे, ते विचारतात. त्यावर प्रल्हाद शांतपणे उत्तर देतो. अतिशय तत्त्वज्ञानच बोलायला लागतो लहानपणापासून हा प्रल्हाद. ज्याची बुद्धी मोहग्रस्त होते, जे मायेने दुराग्रही बनतात, त्यांच्या मनी आपला परका असा भेदभाव असतो. माया जिंकण्यासाठी मी मायापती भगवंताला वंदन करतो. भगवंताची कृपा झाल्यावर मानवाची पाशवी बुद्धी नष्ट होते आणि या पशुबुद्धीमुळेच त्याच्या मनात द्वैतभाव असतो. आपला आत्मा आणि परमात्मा यात भेद नाही. हा परमात्माच तुमच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास माझी बुद्धी बिघडवतो. परमात्म्यानेच माझी बुद्धी बिघडवली असं म्हणतो. गुरुजी, ज्याप्रमाणे चुंबकाजवळ लोखंड आपोआप जाते, त्याप्रमाणे स्वच्छंद इच्छाशक्तीने माझे चित्त संसारापासून अलग होऊन चक्रपाणी भगवंताकडे खेचले गेले आहे. हे ऐकून षंड आणि अमरकांना अतिशय संताप येतो आणि हिरण्यकश्यपूच्या क्रोधाचीही त्यांना भीती वाटते की ते सेवकांना हाका मारून म्हणतात, अरे आमची वेताची छडी घेऊन या रे. हा प्रल्हाद कलंक आहे, कुलाला कलंक आहे, हा दुर्बुद्धी आहे आणि या मुलाला आता मला ठीक करावंच लागेल, याला शिक्षा द्यावीच लागेल. आणि दैत्यवंशाच्या चंदनवनामध्ये हे काटेरी झुडूप कुठून उगवलं असं म्हणून ते षंड आणि अमर्क दोघांनी त्याला धाक दाखवला. चुचकारून पण पाहिलं. धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थाचे शिक्षण दिले. साम, दाम, दंड, भेद यांचे शिक्षण दिले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला आईकडे पोचवले. तिने मोठ्या प्रेमाने त्याला हिरण्यकश्यपूकडे आणले. आपल्या मुलाला राजाने अत्यंत प्रेमाने मांडीवर घेतले. पुत्रप्रेमाने त्या दैत्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. तो दैत्यराज म्हणाला, त्याला वाटलं आता तरी सुधारला असेल, इतके दिवस आता आपण पाठवलं होतं त्याला शाळेमध्ये. बाळ प्रल्हाद, इतके दिवस तू तुझ्या गुरुजनांकडून शिक्षण घेऊन विद्या प्राप्त केलीस, आता त्यातल्या काही उत्तम गोष्टी आम्हाला सांग बरे. मग प्रल्हाद म्हणतो, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. म्हणजे नवविधा ज्या भक्ती आहेत त्या भक्तींची नावं त्यांनी घेतली आणि विष्णूंची पूजा कशी केली आहे, विष्णू हा सर्वश्रेष्ठ देव कसा आहे हे सांगायला सुरुवात केली. पिताजी, भगवान विष्णूंच्या भक्तीचे 9 भेद आहेत. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. भगवंताच्या प्रती समर्पण भावनेने ही नवविधा भक्ती केली तर तेच उत्तम विद्याध्ययन होय. पुत्राचे हे वचन ऐकून हिरण्यकश्यपूचे ओठ संतापाने थरथरू लागले आणि तो परत त्या षंड आणि अमरकांना म्हणाला की हे नीच ब्राह्मणांनो, काय तुम्ही हे माझ्या मुलाला शिक्षण दिलं आहे. माझी पर्वा न करता माझ्या मुलाला तुम्ही हे कसले शिक्षण दिलेत. तुम्ही माझे आश्रित नसून शत्रूचे आश्रित आहात. मित्राचा आव आणून प्रत्यक्षात मात्र शत्रूलाच मदत करणाऱ्या लोकांचा तोटा या जगात नाही, परंतु पापी मानवाचे पाप ज्याप्रमाणे रोगरूपाने अचानक उद्भवते त्याप्रमाणे खोट्या माणसाचे खोटेपण अचानक स्पष्ट होते. म्हणजे त्यांना असं वाटलं की हा षंड आणि अमरकांनीच ह्याला असं शिक्षण दिलेलं आहे, पण ही स्वतः त्या भगवत भक्त प्रल्हादाचीच बुद्धी होती, त्याला काही कोणी शिकवलेलं नव्हतं. मग राजाचे हे कटुवचन ऐकून गुरुपुत्रांपैकी एक जण बोलला,
हे इंद्रशत्रो, माझ्या वा अन्य कुणाच्या सांगण्यावरून आपला पुत्र असे बोलत नाही. त्याची ही जन्मजात बुद्धी आहे. आपण मला व्यर्थ दोष देऊ नका. मग हे ऐकल्यावर हिरण्यकश्यपू म्हणतो, काय रे, आपले अहित करणारी अशी खोटी बुद्धी तुला गुरुमुखातून मिळालेली नाही, मग ती कुठून प्राप्त झाली सांग बरे. मग प्रल्हाद शांतपणे म्हणतो, पिताजी, या जगातील माणसे स्वतःची इंद्रिये स्वाधीन नसल्याने संसाररूपी घोर नरकात पुन्हा पुन्हा येतात. त्यांना समजत नाही की आपला स्वार्थ आणि परमार्थ भगवान विष्णूच आहेत. विष्णू भक्तच असतो हा. भगवान विष्णू प्रसन्न झाले की मानवाला सर्व पुरुषार्थ प्राप्त होतात. ज्यांची बुद्धी भगवान विष्णूंच्या पावन चरणावर शरणागत होते त्यांचे जन्ममृत्यूचक्र सर्वथा नाश पावते. परंतु जे भगवंताच्या चरणाची धूळ घेत नाहीत त्यांना हे सौभाग्य लाभत नाही. परत आपल्या हे सगळं पुत्राचं ऐकलं. हिरण्यकश्यपूंनी बेभान झाला, अतिशय राग आला त्याला आणि त्यांनी प्रल्हादाला आपल्या मांडीवरून उचलून खाली फेकून दिलं आणि जोरात ओरडला, हे दैत्यांनो, या माझ्या पुत्राला इथून ताबडतोब न्या आणि ठार करा, त्याला मृत्यूदंड द्या. स्वजनांना सोडून हा पुत्र भगवान विष्णूंच्या चरणांची सेवा करतो. मला तर वाटते की माझ्या भावाला मारणारा विष्णूच माझ्या पुत्राच्या रूपात प्रगटला आहे. आपला पुत्र आपले अहित करणारा असला तर तो त्याज्यच आहे, असं हा हिरण्यकश्यपू म्हणतो. मग भागवत महापुराण सांगते की महाभयंकर दैत्यांनी आपल्या हातातील शूलांनी प्रल्हादावर घाव घातले. पुराणामध्ये वर्णन आहे सगळं प्रल्हादाला कसा कसा छळ केलेला आहे. आपण अनेक सिरियलमध्ये वगैरे पण ते बघतो की हत्तीच्या पायाखाली दिलं आहे, सर्पांनी डसवलं आहे त्याला, राक्षसी नृत्य मारेकरी म्हणून पाठवलेले आहेत, त्याच्यावर पहाडावरून खाली फेकले, मायेचा प्रयोग केला, विष प्यायला दिले, अंधार कोठडीत टाकले, त्याचं अन्नपाणी बंद केलं, बर्फाच्या ढिगाऱ्यात त्याला कोंडलं, आगीत टाकलं, समुद्रात फेकलं. परंतु प्रल्हादावर ईश्वरी कृपा होती आणि त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. निदान या सर्व संकटांची भीती तरी प्रल्हादाला दाखवली असावी, परंतु प्रल्हादाच्या निष्ठेने, श्रद्धेने या सर्वांवर मात केली. कायम तो ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि त्या एका नावानेच तो तरुण जायचा. कुठलंही संकट त्याला मारू शकलं नाही, कुठलीही आगीमध्ये त्याला जाळू शकली नाही आग, किंवा बर्फामध्ये सुद्धा त्याला त्रास झाला नाही.